बाळूमामा काही देव नाहीत, डोकेबाज धनगर आहेत. भूते खेते काढणारा एक मांत्रिक आहे. लोकांनी खूळ लावले आहे. ज्यानं मामांची निंदा केली त्याच्याच 12ही मोठा एका दिवसात कोसळल्या. हा योगायोग होता की मामांचा चमत्कार? बिद्री परिसरात बाळूमामा यांची तब्बल 300 बकऱ्यांची कळप आली होती. पण खास गोष्ट काय माहिती आहे? उभ्या पिकातून जातानाही त्या बकऱ्या मामांच्या हुकमाशिवाय पिकाला तोंड लावत नव्हत्या. जवळच्या गावात ज्ञानू वारके नावाचा एक श्रीमंत शेतकरी होता. 12 मोटा, भरपूर शेती, पैसा, प्रतिष्ठा. पण मामांची वाढती कीर्ती पाहून त्याच्या मनात मत्सर पेटला. तो गावात म्हणत फिरू लागला, बाळूमामा काही संत नाहीत, डोकेबाज धनगर आहेत. भूते खेते काढणारा एक मांत्रिक आहे. लोकांनी खूळ लावले आहे. आपली बकरी पोसून तो इतरांच्या चारा वगैरेंवर आपली पोळी तेवढी भाजून घेतो आहे. आणि मग एक दिवस काय झाले माहित आहे? एके दिवशी त्याच्या गड्यांनी मोटा जुंपल्या, मोटा भरल्या, परंतु तात्काळ मोटवण्या कोसळू लागल्या. मोटवण म्हणजे मोट वर ओढण्यासाठी व त्यातील पाणी साठवून पाटात सोडण्यासाठीची लाकडी यंत्रणा. त्याच्या 12ही मोटा त्याच दिवशी कोसळल्या. नंतर त्यानं शहाणे गवंडी व सुतार आणून मजबूत मोटवण्या बांधून दुरुस्ती केली. तथापि पाणी पिकाला पोचण्यातले विघ्न चालूच होते. पाणी पिकापर्यंत पोचेनाच. शेवटी मित्राच्या सल्ल्यानं ज्ञानू वारके थेट बिद्रीला आले. मामांच्या पाया पडले. बाळूमामा यांनी फक्त भंडारा दिला आणि शांतपणे म्हणाले, उद्यापासून तुझ्या मोटा कोसळणार नाहीत. दुसऱ्या दिवसापासून एकही मोट कोसळली नाही. ज्ञानू वारकेंना मामांची थोरवी पटली. ते मामांचे भक्त बनले. ज्यानं निंदा केली तोच शेवटी शरण आला. ज्ञानू स्वतःच्या शेतात मुद्दाम मामांना आणि बकऱ्यांना घेऊन गेला. बकऱ्यांना मनसोक्त 4 दिवस चरू दिले. 4 दिवस त्याच्या शेतात आनंदच आनंद पसरला. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मामांचे चरित्र जगभरात पोहोचेल. या पुण्यकर्मात सहभागी व्हा आणि आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. जय बाळूमामा.